येत्या 3 दिवसात महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्या राजकीय भूकंपाचे संकेत शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी दिले। त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी बोलण्याचा रोख मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे दिसत होता। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मी म्हणून कुठलाही निष्कर्ष करत नाहीये, पण सांगते तुम्हाला अलर्ट राहा। तुम्हालाच ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी खूप धावपळ होते असं मला वाटतं। पुढच्या 3 दिवसांनी आपण परत बोलूया। आमचे लोक लढायला तयार आहेत सगळीकडे। येत्या आठवड्याभरात महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाची चर्चा दबक्या आवाजात सुरू असताना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी पुढच्या 3 दिवसातच भूकंपाचे संकेत दिले आहेत। त्यामुळे महायुतीमधून अजित पवार बाहेर पडणार की त्यांना बाहेर पाडलं जाणार? महायुतीचा तिसरा पार्टनर म्हणून राज ठाकरेंच्या मनसेचा समावेश होणार का, अशा चर्चा आता सुरू झाल्या। नीलम गोरेंनी सोलापुरात म्हटलंय की राजकारण दर 3 दिवसांनी बदलतं। काही मुलाला उभं करायचं ठरवतात, मात्र मुलगा वेगळं बोलतो। झिरवाळांबद्दल आदर आहे, पण ते मंत्रालयातून उडी मारतील हे वाटलं नव्हतं। पत्रकारांनी अलर्ट राहावं, ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी धावपळ होईल। काही जागांबद्दल तिढा असला तरी आमचे आमदार लढायला तयार आहेत। भाजपसोबत अनेक वर्षांपासून युती असल्यानं त्यांच्यासोबत काहीही होणार नाही। मी एक हिंट देते छोटी, म्हणजे माझं निरीक्षण सांगते, असं होईल असं नाहीये। महाराष्ट्राचं राजकारण दर 3 दिवसांनी फार वेगाने बदलते, त्यामुळे आत्ताच त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं। पण आमचे लोक लढायला तयार आहेत सगळीकडे। त्या ठिकाणी आपले आमदार आधी निवडून आलेले आणि भाजप आणि हे म्हटलं तर आमचं खूप वर्षाची युती आहे, त्यामुळे मला वाटत नाही त्याच्यात कुठलाही प्रश्न येणार। नंतर आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना गोरेंनी सारवासारव केली आहे। मात्र पुढच्या 3 दिवसांनी पुन्हा बोलू असं देखील त्यांनी आवर्जून सांगितलंय। विशेष म्हणजे गोरेंनी 3 दिवसात राजकारण बदलतं हा जेव्हा विषय काढला तेव्हा सोलापूर जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना किती जागा लढवेल यावर चर्चा सुरू होती। महायुतीमध्ये सिटिंग आमदारांची जागा त्याच पक्षाला सोडण्यावर चर्चा झाली आहे। त्यामुळे सध्या सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेचा एकच आमदार असल्यानं त्यांना किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मी असं काही बोललेलं नाहीये, तुम्ही माझ्या तोंडी शब्द घालू नका। नाही, राजकारण बदलतं ना, तर काही लोक उभे राहत नाहीत, काहींचं अजून काय होतं, काही मुलाला उभं करायचं ठरवतात, तो मुलगा वेगळं बोलत असतो। आता आम्हाला आमचे आता उपाध्यक्षाबद्दल इतका मला आदर आहे, पण मी आता त्यांना 10-15 वर्ष ओळखते झिरवळ साहेबांना, पण ते असे मंत्रालयावरून उडी मारतील असं मला कधी वाटलं नव्हतं। म्हणजे मी उदाहरण दिलं तुम्हाला की असं माणसाचे खूप बदल होत आहेत राजकारणामध्ये, त्याच्यात मी म्हणून कुठलाही निष्कर्ष करत नाहीये, पण सांगते तुम्हाला अलर्ट राहा। तुम्हालाच ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी खूप धावपळ होते असं मला वाटतं। आणि त्यामुळे मी असं म्हटलं की दर 3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी फार वेगाने राजकारणामधल्या घटना बदलत आहेत। कार्यकर्ते अनेक वेळेला तात्कालीन परिस्थितीनुसार दबावाखाली किंवा भावना अतिरेक त्यांचा होतो, आणि या दृष्टिकोनातून जे नवीन कार्यकर्ते आहेत ज्यांनी पूर्वीच्या निवडणुका पाहिलेल्या नाही आहेत त्यांच्यासाठी म्हणून ते मी विधान केले, आणि मला असं वाटतं की पुढच्या 3 दिवसांनी आपण परत बोलूया। सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।